स्टफिंगसाठी पनीरची अशी भुर्जी करून घेतलेली आहे। थोड्याशा कांद्यावरती 2-3 लसूण, तिखट, हळद, गरम मसाला थोडासा, चाट मसाला थोडासा असं घालून, कोथिंबीर असं घालून परतून घेतलं आहे, चवीनुसार मीठ। आता ह्याच्यात 1-2 चमचे बेसन पीठ आहे आणि गव्हाचं पीठ आहे। आता हे मी मळायला घेतलेलं होतं इथे। त्यात 2 चमचे घालत आहे, म्हणजे स्टफिंगला छान बाइंडिंग येते। पनीर हा फसफशीत असतो, थोडासा लाटताना बाहेर येतं म्हणून। ही अशी ट्रिक नक्की करून बघा पराठा बनवताना। थोडेसे बबल आले, वरती पण थोडंसं मी तेल लावलेलं आहे। टर्न करायचं, छान खरपूस भाजलेला आहे। त्याचा रंग बघू शकता, कसा छान आला आहे का? तर चण्याचं पीठ घातलेलं होतं म्हणून, सारणामध्ये पण घातलं मी आणि पिठामध्ये पण घातलं म्हणून। मस्त स्टफिंग आतपर्यंत पसरलेली आहे।